पांझरा नदीला महापूर, तीनही पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून मनपा हद्दीतील सर्व छोटे पूल रहदारीसाठी बंद केले आहेत। मोगलाई पूल, गणपती पूल, सावरकर मार्ग पूल आणि जुने धुळे परिसरातील पूल हे महानगरपालिका आयुक्तांनी पाहणी करून रहदारीसाठी पूर्णतः बंद केले आहेत। हे सर्व पूल रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने मोठ्या पुलावरून जाण्यासाठी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं बघावयास मिळालं आहे। अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पांझरा नदी पात्रामध्ये जवळपास 43,900 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे पांझरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पांझरा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे। तसेच धुळे शहरातून ही पांझरा नदी वाहत असताना आता पांझरा नदीवरील तीनही पूल पाण्याखाली गेले आहेत। गणपती पूल, कालिका माता फरशी पूल आणि सावरकर मार्गे छोटा पूल हे तीनही पूल पाण्याखाली गेले आहेत। तसेच पांझरा नदी किनारी राहणाऱ्या घरांमधील नागरिकांचे देखील आता स्थलांतर करण्यात येत असून पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेता पांझरा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना धोका पोहोचू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांची पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे। या संदर्भातील माहिती धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे।